भाऊ, राज्यामध्ये महापालिकामध्ये जवळपास 66 ते 70 सदस्य हे अविरोध निवडून आलेले आहेत. या संदर्भात निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे आणि त्या सर्व बिनविरोध निवडून आलेले जे सदस्य आहेत त्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले. नाही, याच्यामध्ये काही वावगं नाहीये. 70 जागा महाराष्ट्रात निवडूया आणि त्या काही याच वर्षी आल्या असं नाहीये. गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही पण ऐकतो मुंबईमध्ये, जळगावमध्ये अनेक जागा अनापत होतात. कारण एवढा मोठा महापालिकेचा प्रभाग आणि त्याच्यातलं मतदान, लाखाच्या वरचं मतदान, एकटा माणूस तिथं किंवा पार्टीत दम मारू शकत नाही. प्रचंड पैसा लागतो आणि म्हणून काही ठिकाणी लोकांनी निवडणूक लढण्याच्या आधीच आपली शस्त्र खाली टाकली आहेत. पण निवडणूक आयोगांच्या समोर जे काही 1-2 मर्डरचा विषय आला किंवा खरोखर हे विड्रॉल करता मर्डर केला गेला का, हे या गोष्टी कायदेशीर तपासल्या जातील. पण मला नाही वाटत की याला हे काही कारण असेल. शेवटी 29 महापालिकामध्ये शिवसेना भाजप एकत्र लढावं ही आमची सगळ्यांची इच्छा होती. पण काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा समोर पक्षाच्या काही लोकांचं चाललं नाही आणि काही ठिकाणी आपल्या आघाड्या फिसकटल्या. असा पर्याय दिलेला असतानाही अविरोध का, असा सवाल आता राजकीय वर्तुळात उपस्थित राहतो. प्रश्न तर उठणारच आहे. एखाद्याला उमेदवार कोणीच चालत म्हणून नोटाच दाबला पाहिजे किंवा दाबायला गेलं पाहिजे असं काही नसते. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाने ज्या दृष्टिकोनात आता ही चौकशी लावली आहे, मला वाटतं त्यातून फार काही जास्त निष्पन्न निघणार नाही. 1-2 अपवाद असेल तर त्या ठिकाणी निवडणूक आयोग त्याच्या कायद्या प्रणालीप्रमाणे निर्णय घेईल. आज तुमच्या नेतृत्वात बुलढाण्यातील भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी, इव्हन जिल्हा उपाध्यक्षांनी सुद्धा तुमच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. आमच्या शिवसेनेमध्ये भाजपचे 4 माजी नगरसेवक, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक, उभाटाचे पदाधिकारी सगळ्यांनीच आज प्रवेश घेतलेला आहे. अगदी MIM पासून, काँग्रेसपासून जेवढे सगळे उमेदवार लढलेत, जवळपास 5 ते 7 माजी नगरसेवकांनी प्रवेश घेतलेला आहे. आणि ते शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या विचाराचे आहेत आणि म्हणून विचारासोबतच विचाराची युती होते या दृष्टिकोनात त्यांचा सगळ्यांचा प्रवेश आमच्या पक्षात झालेला आहे. विरोधक मुक्त बुलढाणा असं काही तर मिशन आहे आपलं. आणि आम्ही कुणाला मुक्ताचा विषय नाहीये. आम्ही समस्या मुक्त बुलढाणा शहर करणार आहे. समस्या मुक्त राहिला तर मुंबईमध्ये ठाकरे बंधू येतील म्हणून. आता ठाकरे बंधू निवडणूक आयोग म्हणजे इमानदार राहिला तर मुंबईत ठाकरे बंधू चालेल असं काही नाहीये. मुंबईतला मतदार या देशातल्या सगळ्या मतदारांपैकी सुशिक्षित आहे आणि त्याचं भविष्य कळत आहे. मुंबई कोणाच्या हाती गेल्याने काय वाट लागली, मुंबईला काय अपेक्षित आहे, मुंबई सुरक्षित कशी राहील, या सगळ्या गोष्टी जर विचार केला तर मुंबईकरांचा कल हा शिवसेना आणि भाजपाकडेच जाईल. आता सध्या प्रेड चालू आहे एकत्र येण्याचा. जर ठाकरे बंधू एकत्र येतात तर पवार बंधू का नाही एकत्र? राजकारणात कोणी कायमचं शत्रू आणि मित्र नसते, कधी एकत्र येऊ शकतात. पण दोघेही तुमचे मित्रपक्ष जे सत्तेत आहेत ते एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप लावतात. काल अजितदादांनी सुद्धा भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप लावला. ते आता निवडणुकीचे फंडे असतात, जुमले असतात, काही ना काही बोलल्याशिवाय लोकांना काही सांगता येत नाही. पण महाविकास आघाडी म्हणजे महायुती, म्हणजे अजितदादा असतील का आमचे सगळे असतील, कोणीही पक्षाला एकमेकावर किचड उचलणं हे काही चांगलं नाही. शेवटी 16 जानेवारी नंतर आम्हाला या राज्यामध्ये परत एकत्र काम करायचं आहे. म्हणजे काही दिवस आम्ही शिव्याशाप द्यायच्या आणि पुन्हा एकत्र व्हायचं हे जनतेला पटत नाही. म्हणजे जुमल्याशिवाय निवडणुका लढता येत नाही असं म्हणायचं. काही ठिकाणी होतच तसं. त्या ज्या निवडून आल्या त्या दमदाटी करून किंवा धमक्या देऊन हे निष्पन्न होईपर्यंत आपण आरोप नाही करू शकत. निवडणूक आयोग इन्क्वायरी करेल, त्याच्यामध्ये जर असं वाटलं की कोणाच्या कानावर बंदूक ठेवली का कोणाच्या मानेवर तलवार ठेवली तेव्हा तो निष्पन्न होईल. आज आपण निकष नाही लावू शकत. सोलापूरमध्ये मर्डर खून झाला त्या बाबतीत नेमकी खुनाचं कारण अद्याप कळलेलं नाहीये. संशय व्यक्त करतो आणि संशयाला धरून कुणावरही आरोप करणं चुकीचं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भात आज ठाकरे बंधूंचा जाहीरनामा, वचननामा प्रसिद्ध झाला. कसं पाहता तुम्ही? ते तर अपेक्षित होतच ना. त्यांचा जाहीरनामा काय असणार आहे? 25 वर्षापासून जे करतात तोच असणार, वेगळं काय त्याच्यामध्ये करणार आहे? कारण आमच्या नगर विकास खात्याचे मंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑलरेडी मुंबईमध्ये 5,000 कोटी रस्ते करून सगळं साफ करून टाकलेलं आहे. त्यांना काही शिल्लकच ठेवलं नाही. 16 जानेवारीला महापालिकेचा निकाल आहे, काय चित्र असणार त्या दिवशी? महाराष्ट्रावर शिवसेना भाजप जिंकताना दिसेल आपल्याला 16 जानेवारीला. संपूर्ण 29 महापालिकेत 29 काही ठिकाणी सगळ्या काही जिंकतायत नसतात. काही ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद आहे, काही ठिकाणी स्थानिकच्या आघाड्या आहेत. सगळ्याच नाही पण 75% तरी यश संपादन शिवसेना भाजप करेल.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.